नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण बोलणार आहोत अशा एका घटनेबद्दल ज्याने रायगड जिल्ह्यातील कोकण किनारपट्टीवर खळबळ उडवली आहे. एक बोट जी रडारवर दिसली पण प्रत्यक्षात ती बोट नव्हतीच. मग नेमकं काय होतं हे प्रकरण आणि यामुळे सागरी सुरक्षेचा प्रश्न पुन्हा चर्चेत का आला? चला या रहस्यमय घटनेचा सविस्तर प्रवास करूया आणि सत्याचा उलगडा करूया. रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यात कोर्लई किल्ल्याच्या दीपगृहापासून सुमारे 2.5 ते 3 सागरी मैल अंतरावर एक संशयास्पद बोट आढळली. ही बोट होती पाकिस्तानी मकदार 99 नावाची. दिल्लीतील तटरक्षक दलाच्या मुख्यालयात हा संदेश पोहोचताच सगळ्या सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या. रायगड पोलीस, तटरक्षक दल, मेरीटाईम बोर्ड आणि महसूल विभागाच्या यंत्रणांनी तात्काळ थेंडोरा आणि कोर्लई परिसरात धाव घेतली. बोटीचा शोध घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू झाले. नौदल आणि तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरने रायगडच्या या 210 किलोमीटर लांबीच्या सागरी किनाऱ्याला 2-3 वेळा पालथा घातला, पण ही बोट कुठेच सापडली नाही. पोलीस आणि तटरक्षक दलाच्या गस्ती पथकांनी रडारवर दिसलेल्या ठिकाणांची कसून तपासणी केली आणि मग समोर आले एक धक्कादायक सत्य. ही बोट नव्हतीच, तर ती होती एक GPS प्रणाली आणि IAS ट्रान्सपॉन्डर असलेला बोया. बोया म्हणजे मासेमारी जाळ्यात समुद्रातून वाहवला आलेला असावा, असा निष्कर्ष काढण्यात आला. मित्रांनो, बोया म्हणजे नेमकं काय? तर बोया ही समुद्रात, नदीत किंवा जलाशयात तरंगणारी एक वस्तू असते, जी सामान्यतः धातू, प्लास्टिक किंवा फायबरपासून बनलेली असते. याचा उपयोग अनेक कारणांसाठी होतो, जसे की मार्गदर्शनासाठी, धोक्याच्या सूचना देण्यासाठी, सागरी सीमा दर्शवण्यासाठी, हवामान आणि सागरी हालचालींचा अभ्यास करण्यासाठी, तसेच आपत्ती व्यवस्थापन आणि समुद्रात मासेमारीसाठी देखील होतो. मच्छीमार समुद्रात जाळे टाकतात आणि काही दिवसांनी ती वर काढतात. जाळे टाकलेलं ठिकाण लक्षात राहता यावं म्हणून ही GPS प्रणाली IAS ट्रान्सफॉर्मर बसवलेलं असतं. यामुळे मच्छीमारांना आपली जाळी नेमकी कुठे आहे याची अचूक माहिती मिळते. असाच एक बोया जाळी भारतीय किनाऱ्यावर वाहून आला असावा, असा तपास यंत्रणांचा अंदाज आहे. हा प्रकार यापूर्वीही घडला आहे. 3 जानेवारी 2025 रोजी गुजरातच्या समुद्र किनाऱ्यावर असाच एक बोया सापडला होता. पण या घटनेने कोकणातील सागरी सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. पहलगाम दुर्घटना आणि ऑपरेशन सिंदूर यानंतर सागरी सुरक्षेकडे अतिशय गांभीर्याने पाहिलं जात आहे. या घटनेनंतर तात्काळ कारवाई सुरू झाली. नौदल, तटरक्षक दल, पोलीस, मेरीटाईम बोर्ड आणि कस्टम्स यंत्रणा सतर्क झाल्या. रात्रभर किनाऱ्याची कसून तपासणी करण्यात आली. 700हून अधिक पोलिसांनी अलिबाग आणि मुरुड परिसरातील हॉटेल्स, लॉजेस तपासले. 18 चेकनाके उभारून वाहनांची झडती घेण्यात आली. नौदल आणि तटरक्षक दलाच्या बोटी आणि हेलिकॉप्टरचा वापर करून सागरी किनाऱ्यावर नजर ठेवण्यात आली. मुंबईजवळ असलेला कोकणचा सागरी किनारा नेहमीच संवेदनशील मानला जातो. 1993च्या मुंबई बॉम्बस्फोटासाठी स्फोटके रायगडच्या दिघे आणि शेकाडी येथे सागरी मार्गाने उतरवली गेली होती. 2008 मध्ये अजमल कसाब आणि त्यांच्या साथीदारांनी सागरी मार्गानेच मुंबईत प्रवेश करून 26/11चा भयंकर दहशतवादी हल्ला केला होता. या दोन्ही घटनांमुळे सागरी सुरक्षेतील त्रुटी प्रकर्षाने समोर आल्या होत्या. यानंतर सरकारने अनेक उपाययोजना केल्या. कोकणातील प्रत्येक जिल्ह्यात तटरक्षक दलाचे कायमस्वरूपी तळ उभारण्यात आले. तसेच कोकण किनारपट्टीवर 11 सागरी पोलीस ठाण्यांची निर्मिती देखील करण्यात आली. पण तरीही सुरक्षेच्या समस्या पूर्णपणे सुटल्या नाहीत. 2023 मध्ये रायगडच्या विविध समुद्र किनाऱ्यावर 209 किलो वजनाची 175 चरसची पाकिटे वाहून आली होती. श्रीवर्धन पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला, पण ही पाकिटे कुठून आणि कशी आली याचा तपास अद्याप पूर्ण झालेला नाही. 2022 मध्ये हरिहरेश्वर येथे एक परदेशी बोट बेवारस अवस्थेत किनाऱ्याला लागली होती. या बोटीत अत्याधुनिक शस्त्रे आणि जिवंत कडतुसे आढळली होती. आणि आता हा पाकिस्तानी बोटीचा बोया. या सगळ्या घटनांमुळे सागरी सुरक्षेच्या त्रुटी पुन्हा एकदा समोर येत आहेत. रायगड पोलिसांकडे सागरी गस्तीसाठी 9 बोटी देण्यात आल्या होत्या, पण त्यापैकी फक्त 4 बोटी कार्यरत आहेत. उरलेल्या 5 बोटी वापराविना पडून आहेत. पावसाळ्यात या 4 बोटाही बंद ठेवल्या जातात. किनाऱ्यावरील लँडिंग पॉईंट्सवर CCTV यंत्रणेचा अभाव आहे. रात्रीच्या वेळी सुरक्षारक्षक कार्यरत नसतात. शिवाय कोकण किनारपट्टीवर नोंदणी न झालेल्या अनधिकृत मासेमारी बोटींची ही संख्या खूप आहे. या सगळ्या गोष्टी सागरी सुरक्षेला आव्हान निर्माण करतात. केंद्र आणि राज्य सरकारने गेल्या काही वर्षात सागरी सुरक्षेसाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत. तटरक्षक दलाचे तळ, सागरी पोलीस ठाणे, गस्ती बोटी यांसारख्या सुविधा वाढवण्यात आल्या. पण तरीही या घटनांमुळे असं दिसतं की अजूनही बरंच काही करणं बाकी आहे.
अनधिकृत बोटींवर नियंत्रण, CCTV यंत्रणेची स्थापना, रात्रीच्या गस्तीला बळकटी आणि गस्ती बोटींची देखभाल यावर विशेष लक्ष देण्याची गरज आहे. मित्रांनो, कोर्लईच्या या घटनेने सागरी सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा अधोरेखित केला आहे. पण एक साधा बोया रडारवर बोट म्हणून दिसला आणि सगळ्या सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या. यातून एक गोष्ट स्पष्ट होते, आपली सागरी सुरक्षा यंत्रणा सतर्क आहे, पण ते अधिक सक्षम आणि त्रुटीरहित करण्याची गरज आहे. तुम्हाला काय वाटतं? सागरी सुरक्षेसाठी आणखीन काय करता येईल? तुमचे विचार आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि हो, असेच महत्त्वाचे इंटरेस्टिंग अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.